नमस्कार मंडळी, कशा सगळ्या अशा कत्य स्वस्त मस्त असाल तर रामकृष्ण हरी. तर आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. पांडुरंगाच्या चरणी अशीच प्रार्थना करते की सगळ्यांचे चांगले इच्छा पूर्ण होत आणि जे काही विद्यार्थ्यांचं स्ट्राईक सुरू आहे, प्रोडक्शन ते सुरू आहे, ते सगळं व्यवस्थित सुरळीत व्हावं. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूयात. कारण की आतापर्यंत लग्नाचे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील. तर खूप एन्जॉय मस्ती धमाल वगैरे केलं. आणि आता सकाळी ना उठून आंघोळी वगैरे करून आम्ही दर्शन घ्यायला गेलो. तर इथं डाळिंबमध्ये एक विठ्ठल रुक्माईचं मस्त असं मंदिर आहे. सो तिथं दर्शन गेलो का तेव्हा आम्ही आरती चालू होती, आरती वगैरे म्हणजे केली. पण ना याला पण जॉबला जायचं होतं आणि दर्शन रांगणा सोडत नव्हते लवकर, म्हणून आम्ही मुखदर्शन घेतलं आणि आलो. आणखीन आय थिंक आता 8:30 वाजलेत. मग मी घरी आल्याच्या नंतर शाबू चिप्स वगैरे केले त्यांना. आणि वड्याची रेसिपी तुमच्यावर शेअर करायची होती, पण मला अगोदरची शूट करता नाही आली कारण ह्यांना लवकर जायचं होतं. पटपट पटपट केली आणि तो डिटेलमध्ये ना रेसिपी नंतर मी शेअर करणार आहे. मी पीठ ठेवलेलं आहे कारण की तुमच्यावरती रेसिपी शेअर करायची होती. शाबूचं जो भिजलेला शाबूची वडे आहेत ना, ते फुटण्याचे चान्सेस भरपूर असतात आणि मला एकदा ते पोळलेले होते. नंतर मी त्याचे टिप्स ट्रिक्स वगैरे सांगत गेले. ती पण पद्धत आहे, ती पण पद्धत मी तुम्हाला चॅनलवर अपलोड केलेली आहे गेले आषाढी एकादशीला. सो ती सुद्धा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये देते. आणि आज हा मी ड्रेस वेअर केला होता कारण की साडी घातल्याच्यानंतर स्कूटीवरती का जणांना बसता येत नाही, त्याच्यामुळं. तर आता मी ना बाहेर रांगोळी वगैरे मस्त अशी काढते. आणि आज वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे. मंदिरात जाताना पण जिथं तिथं मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माईंची अशी मस्त अशी गाणी लावलेली होती, त्याच्यामुळे भक्तिमय वातावरण होतं. आम्ही आय थिंक 6:45 वाजता मंदिरामध्ये पोहोचलेलो होतो. इथून जायला आय थिंक अर्धा तास लागतो, यायला अर्धा तास लागतो आणि 1 तास आमचा असाच वेस्ट गेला. आम्हाला माहीत नव्हतं, नाहीतर आम्ही लाईनमध्ये शिरलोच नसतो. कारण की आता सुट्ट्या भरपूर झाल्यामुळे ह्यांना जावंच लागणार होतं, म्हणून मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही घरी येऊन नंतर मग आम्ही बाकीचं आवरू. तर घरची मस्त अशी महापूजा करायची आहे मला, तर ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. चला तर मग चपला कुठे सोडायच्या. तसं ऊन पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि सकाळचं पण शूटिंग इतकं मस्त वातावरण होतं, पण मला घेता नाही आलं. तर चला आता भरपूर कामं आहेत आजची आणि ऊन पडलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला कपडे पण धुवून टाकायचे आहेत. मला साड्या वगैरे लग्नात वेअर केलेल्या. चला आधी ना पटकन मी दारातली रांगोळी काढून घेते आणि मग नंतर तुमच्याशी वड्याची रेसिपी शेअर करते. आणि आता आरोहीचा पण त्यांनी ह्या ना हे खेळणे घेतलेले आहेत. आणि आज मी मस्त इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची विसरून गेली मी. तर आज गेली होती ना, तर सकाळची बोनीच्या टायमाला असं आय थिंक तुम्ही गेस करा हा मी पाठ कितीला घेतला असेल. फक्त आणि फक्त 80 रुपयाला. मला माहित नव्हतं. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, 7वीं फेल. चुप, एक शब्द नाही. 80 रुपयाला देते म्हणून प्राइस तर पहिल्यांदा त्यांनी 150 रुपयाची 60 रुपये सांगितली होती. पण मी त्यांना एकदाच म्हणलं द्या की हो काका 80 रुपयाला. मग ते म्हणले जाऊ दे. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तुम्ही फर्स्ट गिराईक आहात तर लवकर गेलेल्याचा फायदा मला हा भेटला. कारण की आता इथून पुढे सगळ्या पूजा सुरू होतात ना, तर माझ्याकडनं फक्त हा छोटासाच पाठ होता ना, त्याच्यामुळे मला पूजा करता येत नव्हती. म्हणून मी हा एक एक्स्ट्राचा एक पाठ घेतलेला आहे. तुम्हाला काही अशी मस्त अशी शॉपिंग म्हणजे दिवसाची सुरुवात आणि लेडीजचं शॉपिंग स्वस्तात झाली की कसा दिवस मस्त असा जातो. सो आणि मजबूतीनं खूप छान आहे.
क्वालिटी पण छान आहे आणि फक्त 80 रुपयाला. पॉसिबल नव्हतं पण ते म्हणले जाऊ दे, तुम्ही फर्स्ट गिरायक आहात ना म्हणून तुम्हाला देऊन टाकतो. चला तर मग. आता आषाढी एकादशी आहे म्हटल्यानंतर मोठी विठ्ठल रखुमाईची मूर्ती नाही आहे माझ्याकडं, सो ही लग्नात मध्येच दिलेली होती. तर घेतली होती आम्ही जेव्हा केव्हा पाया पडायला जातो तेव्हा. तर याचीच मी डेलीसुद्धा पूजा करते. आणि एक दुसरी आहे माझ्याकडे मूर्ती, तर त्या दोनच पूजा, तर त्याची आज मी पूजा व्यवस्थितपणे अभिषेक वगैरे करून घेतला. सगळं पूजेचं सामान मी रेडी करून घेतलं होतं आणि मस्त असं डेकोरेशन पण केलं फुलांनी. आणि मी बनामध्ये गेले होते, तिथं गजरा पण तिथून आणला होता, मला 10 रुपयाला भेटला म्हणून मी आणला होता. म्हटलं चला छान वास पण येईल आणि विठ्ठल रुक्माईला अर्पण करायला सुद्धा होईल. गुलाब फूल वगैरे मस्त आधी दररोजची पूजा करून घेतली. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आणि या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढली. दारामध्ये पण काढली होती, पण कलर वगैरे भरले नव्हते. आणि घरामध्ये पण मस्त असं छान रांगोळी वगैरे काढली. आरती वगैरे केली. त्याच्यानंतर ना मग मी नैवेद्य दाखवला आणि म्हणजे अगोदर नैवेद्य दाखवल्याची क्लिप घेतली. आता तुमच्यासोबत ना मी या ठिकाणी तुम्ही वडे, थोडंसं पीठ ठेवलं होतं ना, तर त्याचेच मी वडे या ठिकाणी तळत आहे. आणि मस्त त्याच्यासोबत ना ओले खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची सुद्धा चटणी केलेली आहे. तर ही सगळ्यांना येतेच आणि याची लिंक रेसिपी पण मी अगोदर शेअर केलेली होती तुमच्यासोबत. आता ना वड्याची रेसिपी तुम्ही बघून घ्या. तर ही 1 वाटी घेतली होती मी, तर त्याच्यामध्ये भगर आणि 5-6 चमचे शाबू घेतले होते. 3:1 प्रमाण घ्यायचं आहे. तर ते मिक्सरला मस्त असं ना असं बारीक वाटून घेतलं आहे ना. आणि ते मी पीठ पण ठेवलं होतं की जेणेकरून नंतर लागेल आपल्याला. तर मस्त असं पीठ वाटून घ्यायचं आहे. तर आता हे फक्त शाबूच आहे, मी वेगळे रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी ठेवलं होतं. आणि आता मस्त असे उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये कुस करायचे, जसे लागतील तसे. मिरची घ्यायची किंवा लाल मिरची, फुटलेली मिरची त्याच्यामध्ये शेंगदाणा नमक टाकायचं. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे ना, सो ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आणि ना जसं लागल तसे बटाटे कुस करून टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामुळे मस्त असे गोल गोल वडे करायचे आणि फक्त ना 5 मिनिटामध्ये हे वडे बनवून तयार होतात ना. मस्त तळले पण गेलेले आहेत, थोडेसे लाल पण झाले. खूप क्रिस्पी वडे लागत आहेत आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आहे का तुम्ही.